नमस्ते. तर या ठिकाणी बघा आपण व्हाईट रूट ग्रोथसाठी आणि निमॅटोड कंट्रोल त्यानंतरनं डाळिंब पिकासाठी आपण एक औषधाचं ड्रेंचिंग घेतलं होतं. हे जे मिळालेले रिझल्ट आहेत हे 15 दिवसामध्ये मिळाले. औषध सोडून झाल्यानंतर हे 15 दिवसामधले अशा पद्धतीचे रिझल्ट हे असतात पहा. हे व्हाईट रूट जे म्हणतो आपण, तर ही ग्रोथ ही अशी आहे आणि अत्यंत कमी खर्चामध्ये एक साधारणपणे एकरी 3,000मध्ये ते 3,500मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कवर होतात. आणि आपण ज्यांना दिलं तर ते जे आहेत डाळिंब उत्पादक शेतकरी जे आहेत दिलीप शेठ पवार, हे हे स्वतःचे तर त्यांनी सोडलेलं ते स्वतः सांगतील की किती दिवस झाले. सगळ्यात महत्त्वाचं किती दिवस? 15-16 दिवस झाले. हां, म्हणजे हां, तुम्हाला काय वाटतं आता मुळी कशी वाढलेली वाटते? चांगली वाढली आता. मुळे पहिली नव्हतीच आपली, हां अशी काळपाट दिसायची. हां, आता चांगली झाली, पांढरी शिपीत. ओके. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की आपल्याकडं पांढरी रूट जी म्हणतो आपण, तर ती वाढ नव्हती आणि आता अशा पद्धतीनं त्यांना ह्या वाढ मिळालेली आहे. आणि एकंदरीत ही जी बाग आहे, तर ही जी डेव्हलपमेंट किंवा ह्याला जी छाटणी वगैरे आहेत हे स्वतः ते करतात. कारण यामधल्या ज्या काही बारीक गोष्टी आहेत त्या स्वतः केल्यामुळे त्यांना प्रॉपरली सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आणि त्यामुळे झाडांची डेव्हलपमेंट किंवा इतर कामं जे आहेत ते प्रॉपर झाल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीची ग्रोथ आणि ही वाढ आणि साधारणपणे 1 वर्ष म्हणजे 13 महिन्याची झाडं, साधारणपणे 1 वर्ष म्हणजे 1 वर्ष आणि 1 महिना म्हणजे 13 महिन्याची ही झाडं आहेत. आणि या आत्ताचं जे नियोजन आहे 3-4 महिन्यानंतर या ठिकाणी आपण बहाराचं नियोजन करणार आहोत. तर त्या पद्धतीनं हे मिळालेलं रिझल्ट फक्त निमॅटोडसाठीच नाही आहे, निमॅटोड कंट्रोल तो व्हाईट रूट ग्रोथ तुमची प्रॉपर मिळून जाते. त्यानंतरनं जी कॅनॉपी डेव्हलपमेंट म्हणतो आपण झाडांमध्ये ती, नंतर बुंद्यांची साईज वगैरे म्हणजे तुमचं शाखीय वाढ म्हणा किंवा इतर जी पानांची ग्रोथ, ग्रीनरी, ह्या सगळ्या गोष्टी वन टॉप सोल्युशन म्हणजे एकाच प्रॉडक्टमध्ये ह्या सगळ्या मिळतात आणि अतिरिक्त खर्च करण्याची गरज पडत नाही आहे. हा व्हिडिओ यासाठीच बनवलेला आहे की बाबा औषध सोडल्यानंतरनं किंवा एक ॲप्लिकेशन दिल्यानंतर किती चेंजेस असतात आणि साधारणपणे आपण रिकमेंडेशन केल्यानंतरनं 20 दिवसानंतर रिझल्ट मिळतात असं सांगत असतो, परंतु प्रत्यक्षात ते 15 ते 16 दिवसातच रिझल्ट येऊन जातात. 4-5 दिवस आधीच मिळतात. आणि ही जी वाढ वगैरे दिसते तुम्हाला, तर यामध्ये प्रॉपर छाटणी वगैरे व्यवस्थित झाल्यामुळं आणि दुसरी गोष्ट न्यूट्रिशन बॅलन्सिंग आणि आंतरपीक म्हणून किंवा इंटरनल क्रॉप जे आपण म्हटलं तर झेंडूचं पीक या ठिकाणी आपण एकाड एक ठेवलेलं आहे. तर 2 झाडाच्या ऐवजी त्यांना म्हटलं होतं, रिकमेंडेशन केलं होतं सरांना, पण त्यांनी एकच झाड बसवलं 2 बसवायच्या ऐवजी. कारण ते म्हणणे बाकीच्या कामांसाठी जरा थोडंसं म्हणजे आंतरमशागत वगैरे यासाठीचं त्यांनी ते एकच झाड बसवलेलं आहे. 2 बसवले असते तरी चाललं असतं आपल्याला. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.